नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. आज आपण एक वेगळा विषय घेऊन समोर आलो आहोत. आज तुम्हाला काही मी लेवल देणार नाही आणि काही देणार नाही. आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये जे मार्केट एवढ्या मोठ्या पद्धतीने ढासळलं, त्याबरोबर काल सगळ्यात जास्त मार्केट मोठ्या प्रमाणावर खाली आलं. तर हे नेमकं कशामुळं होतं आहे, काय होतं आहे, ह्याला नेमके कारणं काय आहेत, जागतिक पातळीवर या मार्केटला कसं पाहिलं जातं, देशातल्या लोक त्याला कसं पाहिलं जातं, व्यवस्था त्याच्याकडे कशी लक्ष ठेवून आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण आज करणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. आणि पुढं आपल्याला मार्केटमध्ये इक्विटीमध्ये काय करायचं आहे, ट्रेडिंगमध्ये काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, शेअर मार्केट मराठी माणसाला यावं, शेअर मार्केटबद्दलची अधिक माहिती मराठी माणसाला व्हावी, हा उद्देश ठेवून अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये आपण शेअर मार्केटची माहिती देतो आहे तुम्हाला. मराठी ट्रेड गुरु चॅनल सातत्याने लेवल देत आलेला आहे. तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहितले तर आज समजा की 27 तारखेचा व्हिडिओ आहे, त्याला 28 तारखेत मार्केट काय करणार आहे तर हे आपण डीपमध्ये सांगितलं. ते व्हिडिओ पाहितला तुम्हाला लक्षात येईल. त्या आधीचे बी व्हिडिओ पाहितले आणि दुसऱ्या दिवशी मार्केटने चाल कशी केली आहे ते जर पाहितलं तर तुमच्या स्पष्ट होईल किंवा मराठी ट्रेड गुरु तंतोतंत पद्धतीने मार्केटमध्ये जेवढे त्याचे फॉलोअर्स आहेत किंवा मराठी माणसं आहेत त्यांना इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. चला, गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये मार्केट एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलं आहे. असं कोणाला वाटलं नव्हतं की मार्केट एवढ्या मोठ्या पद्धतीने पडेल. आपल्याकडे ज्यावेळेस इव्हेंट होतात त्यावेळेस मार्केटला वरी घेऊन जायची सवय असते. ज्यावेळेस राम मंदिराचा विषय चालू होता, देशात सर्वत्र रामराज्य आहे असं वाटत होतं, त्यावेळेस मार्केट तुफान पद्धतीने वर जात होतं. मग ते मॅन्युलेट होतं, म्हणजे माणसंच त्याला वरी नेत होते की आणखी काही होतं ते ह्याच्यात बी कळलं आपल्याला की ज्यावेळेस की देशाचे पंतप्रधान बनले होते किंवा की शेअर मार्केटमध्ये 2 पैसे लावले पाहिजेत. ज्या दिवशी बनले त्या दिवशी मार्केट किती वर गेलं आणि किती पडलं हेही तुमच्या आठवणीत असेल. म्हणजे तो दिवस, मार्केट पडल्याचा दिवस जर पाहायचं म्हणलं ना तर मला वाटतं 3 जून 2024चा दिवस तुम्ही आठवला, तुमच्या लक्षात येईल की मार्केट एका दिवशी किती पडलं होतं. तर असो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण जर बारकाईने बघितलं तर गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण जर निफ्टी पाहिली, आपले हे मिड कॅप पाहिलं, मिड कॅप 13,400वर होतं, तर आज मिड कॅप आहे 10,700, म्हणजे की इथं 3,000 पॉईंटनी मिड कॅप पूर्णतः ढासळलं आहे. सेन्सेक्सचं तर विचारूच नका. सेन्सेक्स 25/9/2024 रोजी सेन्सेक्स 86,000वर होता. आज सेन्सेक्स आहे 73,198वर, म्हणजे इथं 13,000 अंकांनी सेन्सेक्स ढासळला आहे. आपण जर बँक निफ्टी पाहिली तर बँक निफ्टी तुम्हाला 54,400वर होती, ती 48,300वर आली आहे. म्हणजे इथंही 1,000-1,200 अंकांनी बँक निफ्टी कोसळली आहे. आणि निफ्टी काल ज्या निफ्टीने की सगळ्यांच्या दुकाना लावल्या, काल एका दिवशी 400 पॉईंटनी ढासळली निफ्टीचा सर्व निफ्टी 26,242 होती. 26,000वरून ती थेट 22,124वर आली. म्हणजे इथंही 4,000 अंकांनी निफ्टी ढासळली. एकूणच काय तर मार्केटमध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांचे सर्व पोर्टफोलिओ ग्रीन नव्हे तर रेड झोनमध्ये आहेत किंवा रेडमध्ये आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये मार्केट आणखी किती पडणार, आणखी किती येणार आणि मार्केट का पडतं आहे, तर ह्या 2-3 गोष्टीच्या विषय आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे, तुमचे लाडके अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय
डोनाल्ड ट्रम्प यांनी ते जे टेरिफ वॉर सुरू केला आहे, टेरिफ वॉर जगभरामध्ये जो टेरिफ वॉर सुरू केला आहे, त्या टेरिफ वॉरमध्ये हे सगळं होत आहे. टेरिफ वॉर म्हणजे काय की बाबा की आपण निर्यात केलेल्या वस्तूंवर तिथं आता टॅक्स लागणार आहेत आणि ते टॅक्स मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत. आता हे ट्रम्प्स मामा मी आता तर हे उघड केलं आहे की आता US मध्ये की कसे चार्जेस लागणार आहेत, भारतात कसे चार्जेस लागणार आहेत. मला वाटतं आता लवकरच म्हणजे पुढच्या उद्याच्या 4 तारखेला 4 मार्चला कॅनडा, चीन, इकडं तिकडं ह्या इकडं 4 तारखेलाच हे लागू होईल त्यांनी टेरिफ चार्ज. आणि आपल्याकडे मला वाटतं की 2 एप्रिल भारतासाठी दिलेले आहे. हे एक त्याचं मूळ कारण आहे. आणि दुसरी गोष्ट की FII हे मोठ्या प्रमाणावर सेलिंग करतं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये 1,20,000 लाख नीट आकडा लागते, लक्षात घ्या. मला म्हणता येईल का नाही, मला 1,20,000 लाख रुपयाची सेलिंग FII म्हणजे भारतीय मार्केटमधून पैसे काढून ते गेलेले आहेत. ते एक कारण आहे FIIचंही. आणि आता बऱ्याच कंपन्याचे मार्चमध्ये हे येत असतात, काय 3माही रिझल्ट, 6माही रिझल्ट, वार्षिक रिझल्ट, हे सगळ्या गोष्टी आहेत ना. तोही कालावधी सध्या चालू आहे. पण त्या परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये आता नेमकं आपल्याला करायचं काय, मार्केटमध्ये आपण कुठपर्यंत राहायला पाहिजे, मार्केटमध्ये इक्विटीमध्ये आपण पैसे आत्ता गुंतवायला पाहिजेत का, ह्या सगळ्या गोष्टीचा आता जर मार्केट विचार केला तर मार्केट हे समुद्र आहे मित्रांनो. मार्केट संपत नसतं. मग अशा परिस्थितीमध्ये योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आता संधी आली आहे. अनेकांना म्हणतं की मार्केट पडलं आहे, हे झालं आहे, सगळं झालं आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या. पण नव्या जे म्हणजे काय म्हणायचं त्याला की गुंतवणूकदार आहेत, त्या गुंतवणूकदारांसाठी आता खरेदीचा मोका आहे. फरक एवढाच आहे, चांगल्या कंपन्या निवडा आणि जिथं 100 शेअर घ्यायचे तिथं 20 शेअर घ्या. आणि जसे आज 20 घ्या, उद्या 20 घ्या, परवा 20 घ्या, अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायला सुरू करा सगळ्या. आणि याच्यात इक्विटीमध्येच नाही की अन्य ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करता त्या ठिकाणी तशाच पद्धतीने गुंतवणूक करायला काही अडचण नाही. फरक एवढाच आहे की मराठी ट्रेड गुरु की तुम्हाला खरेदी आणि विक्रीचं कधी सल्ले देणार नाही किंवा सांगणार नाही. गेल्या 5-7 वर्षाच्या कालखंडामध्ये शेअर मार्केट ज्या पद्धतीने मराठी ट्रेड गुरुला समजतं त्या पद्धतीने ते तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेसही असे काही आर्थिक खरेदी विक्री करायची असेल मार्केटमध्ये तर खरं तर प्रत्येकाने स्वतःच्या आर्थिक सल्लागाराची चर्चा करायला पाहिजे. आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊन मग मार्केटमध्ये उतरायला पाहिजे. आता आपल्याला तर उद्या सोमवारी नेमकं मार्केटमध्ये काय होईल तर सरळ एक विषय आहे की मार्केट काल मोठ्या प्रमाणावर ढासळलं, मोठ्या प्रमाणावर. आणि त्याचं सोमवारी काय होणार हे तर मी तुम्हाला कालचा व्हिडिओ दिलाच आहे. तरी पण जाता शेवटी सांगतो की मार्केटने या ठिकाणी एक सेलिंगचा मूड आहे. हे तुम्ही पाहताय, चार्ट पाहताय. ह्या सेन्सेक्सचा चार्ट आहे, हा बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि हा निफ्टीचा चार्ट आहे. तर इथपर्यंत चान्सेस आहेत 21,844पर्यंतचे निफ्टीला. आणि बँक निफ्टीला चान्सेस आहेत 47,000पर्यंतचे म्हणजे चान्सेस आहेत. सेन्सेक्सचा आहे तोच विषय आहे. ह्या सगळ्या गोष्टी फरक एकच आहे की काल एवढा मोठी सेलिंग आली त्याच्यामुळं एखाद्या वेळेस उद्या मार्केट बाउन्स करू शकतं वरच्या दिशेने थोडंफार. त्यामुळं थोडं जे इंट्राडे करतायत त्यांनी ट्रेड सावध पद्धतीने करावा. आणखी सखोल माहिती आणि आणखी चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत. आता दर रविवारी असंच एक आठवड्याभराचा एक व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे, चर्चा करणार आहे, गप्पा मारणार आहे. काही नाही की जगाच्या पाठीवर काय होतं हे थोडं तुम्हाला सांगेन आणि साध्या भाषेत सांगेन. मग ज्यावेळेस तुम्हीही ते ऐकू शकाल, तुम्हीही समजू शकाल, ज्यावेळेस तुम्हाला
त्या पद्धतीचे शेअर मार्केट कळेल किंवा बाईंग सेलिंग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस कळतील, ब्रेकआउट ब्रेकडाऊन आणि कॅन्डलची जी माहिती होईल, डब्ल्यू पॅटर्न, एम पॅटर्न, कप अँड हँडल, हे जे ज्यावेळेस ज्या वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होतील त्यावेळेस त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करेन. फरक एवढाच आहे की जर कोणी मराठी माणसांनी जर ह्याच्यामध्ये पैसे गुंतवलेले असतील तर इक्विटीमध्ये, तर घाबरून न जाता की 2-5 रुपयांनी खरेदी पुन्हा सुरू करावी. आणि काहीच करता येत नसेल तर शांत बसून राहावं. कारण आपण बँकेमध्ये एफ डी केल्यानंतर आपण काय प्रत्येक 2 महिन्याला जाऊन विचारतो का माझे पैसे किती झाले, तर नाही. तर मग असंच तुम्ही एक ठरवा की हे दामदुपटीसाठी जे आपण पैसे टाकलेले आहेत आणि आपण हे 3 वर्षांनी 5 वर्षांनी त्या पैशाकडे पाहणार आहोत. नक्कीच आज तुमचा जरी पोर्टफोलिओ लाल असेल तर तो ग्रीन झालेला दिसेल, हिरवा झालेला दिसेल. त्यामुळं आता ट्रेड करताना किंवा इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना लक्षपूर्वक गुंतवणूक करावी. एवढंच या ठिकाणी आपण आज बोलू, कारण 10 मिनिटाच्या पुढचा हा व्हिडिओ झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. मित्रांनो, मराठी ट्रेड गुरुला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी माणसांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्यायचा. मराठी ट्रेड गुरूचा उद्देशच एवढा आहे की मी पुन्हा सांगतो की मराठी माणसांना शेअर मार्केटची माहिती व्हावी, ट्रेड कसे असतात, इक्विटी कशी असते, काय कसं असतं, हे सगळं माहिती व्हावं एवढाच उद्देश या व्हिडिओ मागचा आहे. चला, धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मराठी ट्रेड गुरूला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. धन्यवाद.